मनीषा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत करते। आम्ही आवरून निघाले वेदांच्या स्कूलमध्ये। त्यांच्या स्कूलमध्ये आज अम्ब्रेला पेंटिंग दिवस आहे, तर अम्ब्रेलाला पेंटिंग करायचे। मग घरी येऊन अम्ब्रेला वगैरे घेऊन यायला सांगितले, कलर्स वगैरे। तर वेदांत काव्य तयार झालेत, मी पण तयार झाले आणि त्याचबरोबर भाऊ पण गावाकडे निघाला आहे। तो आलेला होता माझ्याकडे, त्याची एक्झाम होती म्हणून। आणि गावाकडून बहिणीने फरमाईश केली केक बनवून दे म्हणून, आणि मी 7-8 दिवसाखालीच केकचं सामान आणलं होतं। म्हटलं बनवतं, तर खूप दिवस झालं मुलांनी खाल्ला नाही, तर त्यांचं होतं की बनव। मग सामान पण आणलेलं होतं, जाऊ द्या म्हटलं चला बनवून देऊयात। आणि असे बाहेरचे नेहमी ती आणून खाते, फक्त घरी बनवलेला हवा होता, मग म्हटलं चला बनवून देऊयात। तर मी केक तर बनवलेत आणि मुलं पण तयार झाली। तुम्हाला अगोदर केक दाखवते। आता केकचं बाहेर राहिलेलं आयसिंग वगैरे नंतर करणार आहे, तर त्याचा पण छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल। रसमलाई फ्लेवरचा बनवते आणि एक मैद्याचा बनवलं आहे, तर दोन्ही केक बनवून झाले। तुम्हाला दाखवते कसे बनवले ते। हे इथं याचा बनवलं प्रेमिक्सचा, व्हॅनिला प्रेमिक्सचा रसमलाई बनवण्यासाठी, आणि हा मैद्याचा बनवला आहे। तर मैद्याचा फक्त खायला टेस्टसाठी बनवला आहे, तर कंडेन्स मिल्क वापरल्याशिवाय मैद्याचा केक बनवायचा नाही, नाही तर तो खायला तेवढा टेस्टी लागत नाही। तुम्ही हवं तर बिस्किटाचा वगैरे पण बनवू शकतात। तर याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल। आता हा तर बनवून झाला, याचं काही शूट केलं नाही, मी नंतर एक बनवणार आहे, त्यावेळेस तुम्हाला शेअर करेल। आणि याची आयसिंग वगैरे करायची बाकी आहे, तर मग म्हटलं शाळेतून आल्यास करू, फक्त घरात पसारा आवरलेला होता आणि 10:30च्या अगोदर शाळेत बोलवलं आहे, तर मग पटकन जाऊन येतो। आता शाळेमध्ये काय काय होते ते पण तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग शाळेत गेल्यावर शेअर करते। आम्ही निघालो होतो शाळेमध्ये आणि वेदांत सायकल घेऊन निघालेला होता। काव्या म्हणाली मी पण सायकलवरतीच जाणार, तर त्या दोघांना सांगितले तुम्ही सायकलवरती जा, मी पायाने येते म्हणून। आणि जसं का आम्ही अपार्टमेंटच्या बाहेर निघालोत, पाऊस सुरू झाला। थोडा थोडा पाऊस येत होता, त्यामुळं काव्याला अर्ध्यातच उतरवलं आणि माझ्यासोबत घेऊन गेले मी। वेदांत थोडंसं अगोदर शाळेमध्ये गेलेला होता आणि जेव्हा आम्ही शाळेत गेलं तेव्हा एवढा धो पाऊस चालू झाला। डेकोरेशन खूप भारी केलं होतं स्कूलमध्ये, पण पावसामुळे सगळे असे एका साईडला थांबून गेले। डेकोरेशन झालेलं होतं, मग कार्यक्रम सुरू व्हायला थोडासा वेळ होता, पाऊस उघडण्याची सगळे वाट बघत होते। तोपर्यंत इथं आमचे फोटोज व्हिडिओज वगैरे काढायला चालू होते। वेदांत काव्या दोघं जणांनी खूप जास्त एन्जॉय केलं आणि पाऊस चालू होता, त्यामुळे पावसात मोठी माणसं जास्त भिजत नाहीत, त्यामुळे टीचरनी सगळ्यांना आग्रह केला की रेन डान्स एक झालाच पाहिजे। मग पॅरेंट्स वगैरे भरपूर जणांनी डान्स केला, खूप छान छान गाणे वगैरे लावलेले होते। आणि जे डान्स टीचर आहेत स्कूलमध्ये, त्यांनी सगळ्या पॅरेंट्सला वगैरे डान्स शिकवला। आणि सगळ्यात अगोदर जे होते ते टीचर्सने डान्स केला, त्यानंतर पॅरेंट्स सगळे झाले होते। जेंट्स लोकांनी एवढा काही जास्त डान्स केला नाही, पण लेडीज खूप जास्त डान्स करत होत्या। कंप्लीट 3 ते 4 तास डान्सच चालू होते खाली। आणि वरी ज्यांना ज्यांना पेंटिंग करायची होती त्यांना मग नंतर वरती पाठवून दिलं की तुम्ही क्लासमध्ये जाऊन पेंटिंग करा, आणि खाली डान्स वगैरे चालू होते। आता मुलांसोबत त्यांचे आजी आजोबा किंवा जे कोणी नातेवाईक आलेत, फ्रेंड्स आलेत किंवा अपार्टमेंटमधलं कोणी, त्या सगळ्यांनी मग मुलांना वरती पाठवून दिलं पेंटिंगसाठी, आणि एक जण घरातील पाठवलं, बाकीचे सगळे खालीच होते। त्यामुळे डान्स वगैरे चालू होता। साईडला टॉल लावलेले होते, जिथे चहा नाश्ता वगैरे होता, दाबेली वडापाव जे तुम्हाला आवडेल ते साईडला ठेवलेले होते, तुम्ही जाऊन परचेस करून घेऊ शकत होतात। आणि इथे डेकोरेशन केलेलं होतं, तर आमचे फोटोज खूप जास्त चालू होते काढायला। काव्या वेदांतला मग नंतर आम्ही वरती घेऊन गेलोत, आणि एका क्लासमध्ये 5 ते 6च पॅरेंट्स ठेवले होते, कारण मुलं ते व्यवस्थित कलर वगैरे करता येणार नाही, अम्ब्रेला खाली ठेवून वगैरे करायचं होतं। इथे वेदांत आणि काव्याचं पेंटिंग चालू होतं। वेदांत पेंटिंग करत होता आणि काव्या म्हणायची की मला थोडंसं करू दे, मग थोडं थोडं तिला पण वेदांतनी करायला लावलं, आणि त्याने असे छोटे छोटे फ्लावर्स काढले होते। आता मुलांना खूप जास्त पेंटिंग वगैरे एवढ्या पूर्ण अम्ब्रेलावरती करायचं म्हणल्यास खूप जास्त वेळ लागतो। मग वेदांतला सांगितलं की छोटं छोटं काहीतरी असं काढ, किंवा हाताचे ठसे वगैरे, तर त्याने फ्लावर्स आणि बटरफ्लाय काढलेल्या होत्या। आणि काव्यानं तिच्या थंबनी थोडेसे डॉट्स दिलेले होते, तर मग मस्तपैकी त्यांचं झालं। बाकीच्यांनी खूप छान छान अशा पेंटिंग केलेल्या होत्या, ज्यांना चांगले ड्रॉइंग वगैरे करता येतात त्यांनी। आम्ही साधंच वेदांतनी केलं, पटकन करून झालं, कारण आम्हाला घरला यायचं होतं। आज भाऊ गावाकडे जाणार होता, तर पटकन शाळेमध्ये जाऊन पेंटिंग वगैरे केलं, फोटोज व्हिडिओज काढले। नाही म्हटलं तरी 1 वाजून गेला होता आम्हाला स्कूलमध्येच।
थोड्या वेळानंतर जेव्हा पाऊस कमी झाला तेव्हा ऊन वगैरे चांगलं पडलं, त्यावेळेस सगळे पॅरेंट्सनी मुलांना खाली घेऊन आले आणि मुलांचे फोटोज वगैरे काढायला चालू होते, कारण जो फोटोग्राफर बोलवला होता. तर मग सगळ्या मुलांना खाली बोलवून घेतलं की त्यांनी कशी पेंटिंग केली ते दाखवण्यासाठी, आणि सगळ्यांच्या ठेवून फक्त स्टुडंटला अम्ब्रेलाजवळ ठेवलं आणि त्यांचे फोटोज वगैरे क्लिक करून घेतले. इथे साईडला भरपूर जण शूट वगैरे पण करत होतं. तर फोटोज आम्हाला एकही व्यवस्थित काढता येत नव्हता, कारण कोणी ना कोणी मध्येच येत होतं. काव्या मात्र एवढी जाम खुश होती की तिला छत्री हातात धरून फिरवायची. मग दादाचं झाल्याच्या नंतर तिनं पण घेऊन फिरवली, मस्त फोटोज वगैरे काढले. आणि मग घरी येतानाच थोडंसं खाण्यासाठी घेऊन आलो, कारण घरी येऊन स्वयंपाक वगैरे बनवायला खूप वेळ लागणार होता. आत्ता मी शाळेतून आले आणि शाळेमध्ये खूप वेळ लागला, म्हणजे 1 वाजले, 10:30ला गेलेलो होतो. 1 वाजेपर्यंत तिथे झालं आणि आल्यानंतर मी लागले आता कामाला, म्हणजे केक वगैरे प्रिपरेशन चालू होती. आता तुम्हाला म्हटलं होतं मैद्याचा केक आहे, तर माझ्याकडे द्यायला बॉक्स नव्हता, तर मग या डब्यामध्ये जेवढे बसतील एवढे असे भरले आणि डब्बा पॅक करून देते. आता रसमलाई फ्लेवरचं बनवायचं आहे, तर रसमलाई काढून वगैरे घेतली आणि हे बाकीचं जो उरलेला आहे तो खायला ठेवलेला आहे आणि हा पॅक करून द्यायचा आहे, की तुम्हाला जवळून दाखवते. तर हे डब्यामध्ये पॅक केलेला असा आहे, पीसेस करून पॅक केले, कारण पॅक करण्यासाठी चौकोनी डब्बा माझ्याकडे होता, तो दुसरा गुंतलेला आहे. हा आईस केक बनवून द्यायचा आहे आणि हा मैद्याचाच आहे, जो मुलांसाठी ठेवला आहे मी. थोडंसं एक्स्ट्रा भिजत घातले होते त्यामुळं. आणि इथे रसमलाई आणि या डब्यामध्ये पॅक करून देते, कारण छोटा एक गोल आहे, अर्धा किलोचा यामध्ये बसतो, तर अर्धा किलोचं पॅक करून देते. आता एक लेअर खाली टाकली, 3 लेअर करायच्यात. एक लेअर खाली टाकली, यावरती ही अमूलची क्रीम लावून घ्यायची थोडी. आता एकच बनवायचं म्हणून मी ही घेऊन आलेली आहे. ही क्रीम लावून घ्यायची अगोदर खाली एक लेअर, त्यावरती रसमलाई दूध टाकायचं, पुन्हा रसमलाईचे तुकडे, पुन्हा आयसिंग करायची, त्यावरती दुसरी लेअर ठेवायची, किंवा तुम्ही रसमलाई डबल पण टाकू शकतात, किंवा तुम्हाला जे आवडतात ड्रायफ्रूट्स ते पण. आणि त्यानंतर लेअरिंगवर दुसरा पीस ठेवून द्यायचा. अशी 3 लेअर बनवायचे. तर आता मी डिझर्ट बनवल्यासारखं बनवणार आहे, कारण क्रीम खूप जास्त वापरली तर गावापर्यंत जाणार नाही, जायला तर 10-12 तास लागतात त्यामुळे. तर डिझर्टसारखं तयार करून देणार आहे. चला तर मग. इथे माझा हा पण केक बनवून झालेला होता. आता याला पॅक करून फ्रीझरमध्ये मी ठेवून देणार होते, कारण थोडंसं पातळ आहे, मग बॅगमधून बाहेर वगैरे येऊ नये म्हणून. त्यानंतर मी काही फोटोज पुढे अपलोड केलेत, जे वेदांतचे काव्याचे काढलेले होते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.